नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा इकडं शिवांशी आणि समूह कसे फुलं खेळताय. तर याच्याहून लक्षात आलं असेल तुम्हाला की आमच्याकडे काहीतरी कार्यक्रम आहे. तर मी गेले होते बघा माझ्या मम्मीच्या इथं, आणि माझी मम्मी 4 धाम करून येणार होती. म्हणजे अगोदर तिचे 2 धाम झाले होते, आता 2 धामाला गेलेली होती. तर तिला सोडायला तर आम्ही काही गेलो नव्हतो, पण ज्या दिवशी ती येणार होती त्या दिवशी आम्ही तिथंच होतो. तर तिची चालू होती इकडं तयारी, म्हणजे छान असं डेकोरेशन वगैरे करणार होतो आम्ही तिला ओवाळण्याचं. तर बघू शकता इथं बाहेर छान अशी रांगोळी टाकली निकितानी, फुलं वगैरे टाकले बघा, पूर्ण मस्त दिसत आहे. आणि आतमध्ये पण काय काय डेकोरेशन केलं समोर दाखवते व्हिडिओमध्ये तुम्हाला मी. तर समूह खेळत होती बघा आईसोबत, आणि आमची चालू होती तयारी. तर आता चला मध्ये. तर मध्ये बघा कशा सुंदर फुलं, गुलाबाच्या पाकळ्या आणि झेंडूच्या पाकळ्या टाकलेल्या आम्ही. दारापासून पूर्ण आतमध्येपर्यंत फुलं टाकलेली होती बघा असे. तर इकडं बेडरूममध्ये आम्ही मम्मीची बसण्याची आणि पाय धुण्याची तयारी केलेली होती. तर इकडं बघा आले मी आता आतमध्ये इथं चौरंग दिसत असेल, ह्या चौरंगावर आम्हाला ताट ठेवून तिचे पाय धुवायचे. साईडला जे तिथं आम्ही ताट ठेवणार आहे, आणि वरती बघा जिथं बसणार आहे तिथं पण छान अशी फुगे आणि फुलं टाकून घेतलेले बघा आम्ही. तर इकडं माझ्या वडिलांनी जाऊन काय आणलं बघू. याच्यामध्ये काय आहे ग? त्याच्यामध्ये वास्त गाजराचा उरायला मोगऱ्याचा. तर बघा आतमध्ये काय येतं. वाव बघा दादा, छान हार आणला बायकोसाठी. हार येतो मोगऱ्याचा. मला वाटलं आम्हाला सगळ्याला गजरेच आणले दादानी. तर बघा माझ्या आई वडिलाचं प्रेम, किती छान असा गजरा. दाखव ग दाखव. गजराने मोठा हार, मोठा हार आणला गजऱ्याचा. एका दोन म्हणजे गजरा पण लावून होतो आणि हार पण घालून होतो. तर बघू शकता किती छान आहे. तर आई पण आलेले आहे. चला चला. तर आली बघा माझी आई. चला आई. तर आम्ही जातो आता तिला ओवाळायला. इकडं निकितानी ताटाची वगैरे तयारी केलेली आहे, आणि शिवांशीचे पप्पा आणि मुन्नी असे सगळे गेले होते मम्मीला घ्यायला. ए शिवांशी, आमची बी आई आहे ना. आ टोपी वर कर मम्मी, तिची टोपी वर कर. शिवांशी समू तू जाती बेटा, जाय ना पिलू. तर इकडं गणेश आणि निकिता मम्मीला ओळखताय बघा सगळ्यात आधी. तर निकिता धुती बघा मम्मीचे पाय. हो मामी मामी मामी. हो ना समू. बघा लागलं तर लागून जाईल ना. बाहेर खूप हवा असल्यामुळे दिवा विजू राहिला बघा. समू तुला जायचं का? शांत बस ना थोडीशी. तर हे बघा आता ती गोवळती. हात राहू दे दिव्याला. हा थोडा वेळ गोवळ. आणि लगेच इकडं पहा. खाय ना एवढं प्रेमान केलं तिने. झालं आता निकिताचं ओवाळून. आता माझ्या वडिलाला पण ओवाळती बघा ती. येतो मी तिकडं. म्हणजे दोघं जण छान चालत 3 जोडीनं मध्ये. शिव जाय आजीकडे जा. ओवाळ. आणि आता जोडीने छान ओवाळून घेताय बघा दोघ जण मम्मी पप्पाला. खाल्ला. ते सुना कोण आले का कोण? घ्या दादा. तर या चला.
कॅमेरा व्यवस्थित नसल्यामुळं क्लिअर येत नाही बघा. चला जाते घरात. इथून घ्या आता थांबा. तिथं बसा. बसायचं इथं घ्या ते पाणी याच्यात आई. तर सगळ्यात अगोदर निकितानी माझ्या वडिलाचे पाय धुवून घेतले बघा. नंतर मग आईचे धुतले. तिने अगोदर पूजा केली. तिची झाल्याच्या नंतर मी पूजा करून घेतली. आणि सगळी पूजा होऊपर्यंत शिवांशी तिच्या आजीच्याच कडेवर होती बघा. समूला येऊ पण देत नव्हती. आणि समू लावूनच हू हा तिला जायचं होतं आईकडतं. तर आता बघा आईचे पाय धुती ती. तर आता चालू आहे आईचे पाय धुणं. आई वाटी करतो. आता धुती मम्मीचे पाय. बाई चाल ना. गणेशने पुसून काढले बघा. चाल बाई. दोघांनी मिळून मम्मीच्या गळ्यामध्ये हार टाकला बघा, जो दादाने आणला होता फुलांचा आणि गजऱ्याचा. तर नंतर मी ओवाळायला घेतलं. तर मी पण माझ्या वडिलाच्या अगोदर आणि आईच्या नंतर पाय धुतले. कारण की माझ्या वडिलाचे पण अगोदर 2 धाम झालेले आणि आईचे 4 धाम झाले. म्हणजे माझ्या वडिलाचे 2 धाम राहिलेले, पण ते 2 धामाला काही गेले नाही. जा म्हणे तू आता. माझ्याकडून शक्य नाही होत चालणं. माझ्या वडिलाला दम्मा असल्यामुळं ते काही गेले नाही. तर आईने 4 धाम करून घेतले. असे दोघांचे पण धाम झाले. तर खरंच कमी वयामध्ये पटकन करून घेतलेलं चांगलं. वय झाल्यावर नंतर नाही चढता येत म्हणे. आई सांगते खूप अवघड आहे म्हणून. आता जे मागचे 2 धामाला गेली होती केदारनाथ बद्रीनाथला, तिकडं तर खूप लोक वारले, बर्फ पडला, खूप परेशानी झाली म्हणे. तर बरं झालं की लवकरच झाली त्यांची धाम. तर छान वाटलं आम्हाला पण. मी आईचे पाय धुता असताना समू खूप रडत होती बघा, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर तिला एका हाताला कडेवर घेऊन मग मी आईचे पाय धुतले. कारण की तिला कसं नवीन माणसं दिसले की ती रडतच राहते. माझी आई ते आहे ओळखीचे तिच्या, पण बाकीचे गल्लीतले कोणी मुली आल्या कोणी आलं की सारखी रड केली तिने. घर सोडून कुठं जात नाही, त्याच्यामुळे तिला सवयच नाही याची त्याच्याकडे जायची. तर त्यांना पाय वगैरे धुतल्याच्या नंतर दोघांना पण छान असं ओवाळून घेतलं आणि तिथंच आमचा हा कार्यक्रम पार पडला. तर मम्मी आता आजीचे पाय पडते बघा. माझ्या आजीचे बी 4 धाम झालेले आहे नाही. किती वेळ झालेले 4 धाम? 4 धाम 4दा केलेले आईनी. आणि आईची झाल्याच्या नंतर तिच्या लेकीचे पण झाले बघा आज. हा माझ्या पाठी बघा असाच मम्मीचा आशीर्वाद असला तर मी बी जाईन पुढच्या वर्षी 2 धामला. तर झाला बघा आमचा कार्यक्रम असा पार पडला मस्त. दादा मम्मी माझ्या वडिलांचे दर्शन घेतली बघा. तर इकडं आता बसलो होता आम्ही जेवायला. आत्ताच मम्मीचं वगैरे आवरलं सगळा कार्यक्रम. आता निकिताने केलेल्या या पुऱ्या. मम्मी म्हणे मी पुऱ्या खाणार नाही, तर मम्मीसाठी केल्या चपात्या. इकडे केलेली बघा वांग्याची भाजी. इकडं आहे खीर. तर आम्ही बसतोय आता जेवायला. तर या सगळे जेवायला.